नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूपच मजेशीर आणि गोड कार्टून गोष्ट। एका रंगीबिरंगी गावात गोलू नावाचा एक गोड मुलगा राहत होता। गोलू थोडासा खोडकर होता, पण मनाने खूप चांगला होता। एक दिवस गोलू म्हणाला, आई, मला खूप कंटाळा आलाय, काहीच मजा नाही। आई हसून म्हणाली, जा रे बाहेर खेळून ये, मित्र भेटतील। गोलू बाहेर गेला आणि झाडाखाली बसला। तो खूप उदास दिसत होता। तेवढ्यात टुनटुन माकड उडी मारत आलं। अरे गोलू, असा का बसलाय, हस ना। गोलू म्हणाला, मजा नाही रे, रोज तेच तेच। टुनटुन म्हणाला, चल जंगलात, काहीतरी वेगळं सापडेल। दोघं जंगलात गेले। हिरवी झाडं, रंगीत फुलं आणि गाणं गाणारे पक्षी। अचानक झुडपात एक चमकणारा डबा दिसला। गोलू घाबरून म्हणाला, हे काय आहे? तेवढ्यात डबा हलला आणि म्हणाला, हा, मी आहे हसराज जादुई डबा। टुनटुन जोरात हसला। गोलूलाही हसू आवरलं नाही। डबा म्हणाला, जो मनापासून हसतो त्याला मी मजा देतो। डबा जोरात हसला आणि त्यातून फुगे, चॉकलेट्स आणि खेळणी बाहेर आली। तेवढ्यात पिंकी आणि बब्बू अस्वल आले। सगळे मिळून खेळायला लागले, नाचायला लागले। अचानक एक लहान पक्षी रडत आला। त्याचं घर वाऱ्यामुळे पडलेलं होतं। गोलू म्हणाला, चला, आपण त्याला मदत करूया। सगळ्यांनी मिळून पक्षासाठी सुंदर घर बनवलं। पक्षी आनंदाने उडू लागला। ते पाहून जादुई डबा म्हणाला, खरं हसू म्हणजे एकमेकांना मदत करणं। तेवढ्यात डबा चमकला आणि गायब झाला। गोलू हसून म्हणाला, आजचा दिवस खूपच मजेशीर होता। मित्रांनो, लक्षात ठेवा, मजा, मैत्री आणि मदत यातच खरी जादू असते। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।